गाईज, सिल्की शायनी स्मूथ हेअर सगळ्यांनाच पाहिजे असतात. मस्तपैकी आपण दिवसभर इकडं तिकडं केस सोडून फिरालोय दिवस रात्र फिरालोय निवांत, तरी सुद्धा आपल्या केसात गुंता नाही, काय नाही. केस आपली जरा सुद्धा ड्राय झाली नाहीत, वाळले नाहीत, मस्तपैकी स्मूथ सिल्की शायनी सलॉन लाईक फिनिश टाईप आपली केस एवढी भारी दिसायला. पण गर्ल्स, बॅक टू द रियालिटी अशी अजिबात नाही आहे. रिअल मध्ये आपली केस दिसतात ड्राय, फ्रिझी, ऑइली आणि बाकी सगळं काय नसलं तर 101% चपटी तर दिसतातच. एकदम चंपा कळी दिसतोय आपण. काय व्हॉल्यूम नाही, बाउन्स नाही, काय सुद्धा नाही. माझी पण केस अशी जराशी भुरटी दिसत होती. खूप जास्त ड्राय, फ्रिझी, भयानक म्हणजे भयानक झालती. किती जरी मी कंगवा फिरवला तरी सुद्धा माझ्या केसातला गुंताच कमी होत नव्हता, गुंता निघत सुद्धा नव्हता. एवढी कोरडी माझी केस झालेली. कारण मी जवळजवळ 15-20 दिवस माझ्या केसांची काळजीच घेतली नव्हती. मी ना केसांना ऑइलिंग केलेलं, विंचरले तर होते मी तसं दिवसातून एकदा. रात्री झोपताना ते मी काय विंचरत पण नव्हते, काय नाही. केसांची गळती वाढलेली, केस भयानक म्हणजे भयानक फ्रिझी झालती. काय विचित्रच माझी केस दिसत होती. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा इंटरेस्टिंग म्हणजे मी 15-20 दिवस झालं माझी केस धुतलीच नव्हती, हेअर वॉशच केला नव्हता, म्हणून सगळा घोळ झालेला. कसं आहे, केसाचं मेंटेनन्स ठेवणं एवढं जास्त अवघड नाही आहे, पण जर तुम्हाला ठेवायला तो जमला नाही ना, त्यावेळी तुमच्या केसांची खऱ्या अर्थाने असली वाट लागते. म्हणजे तुमची केसांची राख रांगोळी होत्या, केस असली घाणेरडी दिसतात की कोण बघायला पण नको त्याच्याकडं. आणि त्यावेळी वाटते की यार काय असल्या बोलट्या केसांना जपायचं आहे. पण रियालिटी याच्या उलट आहे. आपण केसांची व्यवस्थित काळजी घेत नाही, आपण केसांना जपत नाही, म्हणून आपली केस अशी बाद दिसतात. आणि आता सध्या तुम्ही माझी केस बघूच शकताय. नो फ्रिझीनेस, सगळ्याच फ्रिझीनेस गेला असं मला म्हणायचं नाही, पण बऱ्यापैकी माझी केस खूप जास्त छान, व्हॉल्युमिनस आणि मॅनेजेबल सुद्धा झालेली आहेत. कशी केल्यात, काय केल्यात, त्याच सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर माझं एक सिम्पल, रिअल आणि ऑनेस्ट हेअर केअर रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप जास्त रिअल आहे. मी अजिबात फालतूपणा या व्हिडिओमध्ये काय सुद्धा केलेला नाही आहे. कोणतंच स्टायलिंग टूल मी वापरलेलं नाही आहे. ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, तुम्हाला दाखवलेल्या आहेत. त्यामुळे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडेल. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बनवते. सगळ्यात अगोदर तर तुम्ही रियालिटी बघा की माझे केस खरंच खूप जास्त कोरडे झालेले आहेत आणि जास्त गुंतासुद्धा यामध्ये होत होता. तेच जरा जवळून बघितलं की घरातला आमचा साळोता आणि माझी केस यातला फरक मला पण कळना आणि आमच्या मम्मीला पण कळना झालाय. बट वी हॅव अ सोल्युशन. त्यासाठीच तर व्हिडिओ केला आहे. सगळ्यात अगोदर मी माझे केस मस्तपैकी मोठ्या दाताच्या कंगव्याने विंचरून घेते. आपलं बजेट जर असं कमी आहे म्हणून प्लास्टिकचा कंगवा आहे. एकदा इन्कम चालू दे, नाही लाकडी कंगवा घेतला तर मग नाही घेतला, या प्लास्टिकच्या कंगव्यानेच काम काढायला पाहिजे. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता की हेअर फ्रेईंगसोबत माझी केससुद्धा जराशी गळायला चालू झाल्यात. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला प्रिपेअर करायचं आहे ऑइल. आता मी इथं केसांना मसाज करत आहे आणि त्यासाठी एक मी सिक्रेट ऑइल प्रिपेअर केलेलं आहे, जे मी आयुष्यात माझ्या पहिल्यांदा लावले. ही रियालिटीसुद्धा सांगते तुम्हाला, जे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेन, कारण थोडेफार रिझल्ट्स याचे मला बघू द्यात कसे येतात, काय येतात. त्यानंतर मस्तपैकी मसाज करून मी याला ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर असंच ठेवलं होतं. मला एक कळत नाही की सगळ्या इन्फ्लुएन्सर, यूट्यूबर सकाळी उठल्या एवढ्या भारी कसं काय दिसतात. माझं तर इथं डोळंसुद्धा उघडणं झालं आणि मला असं वाटायला की मी उठल्यानंतर कुठल्या डायनपेक्षा कमी दिसायला नाही आहे. त्यात मी केस सोडालो आहे. म्हणजे काय सांगू आता मी. सकाळी उठल्यानंतर तेल कुठं गायब झालं मलाच कळालं नाही. आणि असं म्हटल्यावर आमची मम्मी मला म्हणते, हां वाळलेलं डोकं घेऊन हिंडल्यावर असंच होणार आहे बाळ, जरा आयुष्यात कधी तर तेल लावावं. ठीक आहे म्हटलं, मम्मी लावलंय आता तेल, ग बस. त्यानंतर आणि एकदा मस्तपैकी तुम्ही विंचरून घ्यायचं, कारण कुठे एखादा गुंता वगैरे झाला असेल तर तो नीट म्हणजे क्लिअर व्हायला पाहिजे. नाहीतर मग शॅम्पू करताना खूप त्रास होतो आणि केस जास्त एकमेकात अडकतात आणि नंतर खूप प्रॉब्लेम होतो. केस मॅनेज अजिबात होत नाहीत. त्यामुळे व्यवस्थित अगोदर गुंता काढायचा. याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, प्लस तुमचे केस खूप जास्त मॅनेजेबल दिसतात. नेक्स्ट, शॅम्पूसाठी मी इथं लॉरियल पॅरिसचा 6 ऑइल नरिशिंग शॅम्पू वापरते.
तर शॅम्पू कधीच डायरेक्टली केसांना लावायचा नाही, तो अगोदर डायल्यूट करून घ्यायचा. त्यासाठी तुम्ही मगमध्ये पाणी घेऊन छानपैकी त्यात जेवढा हवा तेवढा शॅम्पू मिक्स करा आणि त्यानंतर मी मस्तपैकी हेअर वॉश केलेला आहे. हेअर वॉश करताना कधीच गरम पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर केस खूप जास्त ड्राय फ्रीझी होतात आणि हळूहळू तुम्हाला स्प्लिट एंड्सचा पण प्रॉब्लेम व्हायला चालू होतो. त्यामुळं नॉर्मल किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा. आता हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला वापरायचं आहे कंडिशनर. मी इथं वापरत आहे लॉरियलचं सिक्स ऑइल नरिशिंग कंडिशनर. तर जेव्हा तुमचे केस 30-40% ड्राय होतील किंवा काय म्हणू आपण, जेव्हा केसातलं पाणी थोडंसं नितळतं ना, तेव्हा मी एक्झॅक्टली कंडिशनर अप्लाय करते आणि हे कंडिशनर 5 ते 10 मिनटासाठी तसंच ठेवते. याचे रिझल्ट्स खूप म्हणजे खूप जबरदस्त बघायला मिळालेत. मी अगोदर फक्त 1 मिनिट ठेवत होते, पण आता मी 5-10 मिनटं तरी ठेवतेच. मिड लेंथपासून ते पूर्ण हेअर टिपपर्यंत मी व्यवस्थित कंडिशनर अप्लाय केलेलं आहे आणि त्यानंतर परत नॉर्मल पाण्याने मी हेअर वॉश केला होता. नेक्स्ट आता जेव्हा माझे केस 70%च्या आसपास ड्राय होतात तेव्हा मी वापरते हेअर सिरम, अगेन बाय दी ब्रँड लॉरियल. हे आहे लॉरियलचं सिक्स ऑइल नरिशिंग हेअर सिरम. या सिरमबद्दल जेवढं बोलता येईल तेवढं कमी आहे. याच्यामुळे तुमचे केस खूप म्हणजे खूप जास्त मॅनेजेबल होतात, प्लस तुमचा फ्रिझीनेस कमी होतो, ड्रायनेस कमी होतो, केस खूप जास्त स्मूथ, सिल्की आणि शायनीसुद्धा दिसतात. आता माझ्या डोक्यात तर नाही, पण खोलीत जरा प्रकाश पडतोय म्हणून म्हणलं मग इथं पण एक मस्तपैकी क्लिप शूट करूया. तेवढे छोटूशी एक क्लिप मी इथं शूट केलेली आणि आय लव्ड इट अँड दीज आर द अमेझिंग रिझल्ट्स. मी खरोखर कोणतंच हिटिंग टूल वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. हे सगळं नॅचरली मी हेअर ड्राय वगैरे केलेलं. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज डायरेक्ट लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकताय. इथं मी प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत. हेअर केअर, स्किन केअर, त्यानंतर ग्रूमिंग, हेअरस्टाईल्स आणि भरपूर फॅशन रिलेटेडसुद्धा व्हिडिओज मी बनवलेले आहेत. ऑलरेडी मी माझ्या चॅनलवरती हेअर केअर रिलेटेड पण भरपूर व्हिडिओज बनवलेत. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही चेक करू शकताय. अशाच फॅशन, ब्युटी, स्किन केअर आणि हॉल्स व्हिडिओंसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि तुमची मतंसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकताय.